हॅलो स्टुडंट मुलांनो, आज आपण आपल्या ह्या व्यायामाचे महत्त्व या कवितेला आपण आज सुरुवात करणार आहोत. तर व्यायामाचे महत्त्व थोडक्यात तुम्हाला त्याचा परिचय करून देते की व्यायाम केल्याने कोणकोणते फायदे होतात किंवा व्यायामाचं काय महत्त्व असतं. तर व्यायाम केल्यामुळे आपलं शरीर, मन, धन, अंतःकरण हे शुद्ध असतं. रक्तभिसरणाची प्रक्रिया शुद्धपणे आणि सुरळीत होत असते. तर आपल्या या पाठामध्ये संत तुकाराम महाराज यांनी आपल्याला व्यायामाचे महत्त्व ही कविता पटवून दिलेली आहे. श्री तुकडोजी महाराज यांचा थोडक्यात आपण परिचय अभ्यासू. माणिक बंडोजी ठाकूर, संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यांसारख्या सामाजिक विघातक गोष्टीवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्त, अहिंसा व आत्मसंयम यांचे पठण दिले आहे. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. बघा, बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं किंवा उल्लेखही असतो त्यांचा की राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज असं म्हटलं जातं. या ठिकाणी देखील असं लिहिलेलं आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तर राष्ट्रसंत या नावाने संत तुकाराम महाराज यांना ओळखलं जातं. त्यांची अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहे. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळवळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्यमुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ सर्वत्र आदराने वाचला जातो. तर बघा मुलांनो, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी अत्यंत प्रसिद्ध अशा काही अनुभव सागर म्हणा किंवा भजनावली, सेवा स्वधर्म या प्रकारचे लेखन केलेले आहे. या प्रकारचे त्यांची पुस्तकं प्रकाशित आहे. त्यामध्ये ग्रामगीता जर तुम्हाला अवश्य झालं तर तुम्ही अवश्य वाचा. अत्यंत छान असं हे प्रकाशित आहे. संत तुकाराम महाराजांनी समाजाला समाज सुधारण्यासाठी किंवा अंधश्रद्धेतून व जातीभेदेतून मुक्त करण्यासाठी फार मोठे कार्य केलेले आहे. एखादी व्यक्ती जर घडते, संत होते, या भूमिकेत उतरते, निश्चितच तिच्या मागे मोठं नेतृत्व असतं. तर संत तुकडोजी महाराजांनी अत्यंत देशभक्ती व आत्मीयता निर्माण करणारी गोष्ट आपल्या या महाराष्ट्रात निर्माण केलेली आहे. म्हणून त्याला राष्ट्रीय संत असे म्हणण्यात आलेले आहे. तर मग बघ, चला, मानवी जीवनात व्यायामाचे महत्त्व प्रस्तुत रचनेतून कवीने स्पष्ट केलेले आहे. तर मग चला आपण आपल्या कवितेला सुरुवात करू. मी प्रथमतः कविता वाचते. व्यायाम आरोग्यदायी मित्र हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. व्यायामाविना सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपन अन्नपचन सहजची. व्यायामे जडत्व जाई दुरी. व्यायामे अंगी राहाये तरतरी. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी वाढे विचारी सजीवपण. व्यायामाने सशक्त स्नायू. व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामाहिना पित्त कफ वायू जर्जर करीती अत्यंत. व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायामे अंगी वाढे स्मृती कार्य करण्याची. तर मग बघा की व्यायामाने थोडक्यात आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा लाभ होतो याचं महत्त्व आपल्याला ह्या कवितेतून पटवून देण्याचा प्रयत्न संत तुकडोजी महाराजांनी केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणताय की बघा, व्यायाम आरोग्यदायी मित्र हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. तर मग व्यायामाचे महत्त्व सांगताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणताय की व्यायाम हा आरोग्याचे रक्षण करणारा, आरोग्य देणारा तुमचा कोण आहे? तुमचा मित्र आहे.
हे सूत्र कायम तुम्ही काय करायचं आहे, ध्यानात ठेवायचे आहे. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. हे सूत्र आपण नेहमी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं की व्यायाम हा आपला कोण आहे, मित्र आहे. आरोग्य आपलं सुदृढ ठेवणारा व आरोग्याचं रक्षण करणारा तो आपला मित्र आहे. म्हणून आपण ते सूत्र लक्षात ठेवायचं आहे. आळस वैरी मानईला सर्वत्र सर्वतो परी. म्हणजे आळस हा सर्वत्र व सर्व प्रकारचा कोण आहे, आपला शत्रू आहे. व्यायाम कोण आहे, मित्र, परंतु आळस काय आहे, आपला शत्रू आहे. त्याला आपण जवळपास थारा द्यायचा नाही. आळस हा दूरच लोटायचा. व्यायामाविन सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन, व्यायामे होय अग्निदीपन अन्न पचन सहजीची. तर मग व्यायामाविन सात्विक भोजन, व्यायाम न करता जर आपण चांगला आहार केला, म्हणजे जे काही सात्विक चांगलं पौष्टिक जेवण आपण खाल्लं, सात्विक जेवलं, तरी ते विष बनवून शरीराला मारते. व्यायामाविन सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन. जर आपण व्यायाम न करता चांगले अन्न सेवन केले, सात्विक जेवण सेवन केले, तर ते काय होते, विष बनून आपल्या शरीराला काय असते, ते घातक ठरते, शरीराला ते मारते. व्यायामे होय अग्निदीपन अन्न पचन सहजीची. जर आपण व्यायाम केला की पोटाला अग्नी प्रज्वलित होऊन अन्न सहज व छान पचते. आपण व्यायाम केला की आपल्याला अन्न सहज आणि चांगल्या पद्धतीने ते पचते. म्हणून या ठिकाणी म्हणले व्यायाम होय अग्निदीपन अन्न पचन सहजीची. म्हणजे व्यायाम केल्याने अन्न आपल्याला व्यवस्थित पचते. व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राहते तरतरी, रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपणे. म्हणजे व्यायाम केल्याने शरीराचा स्थूलपणा, त्याचप्रमाणे सुस्तपणा दूर निघून जातो. जो काही माणसाच्या अंगी आळस आहे, काय आपण म्हणतो त्याला बघा, सुस्ती चढलेली असते, ती काय होते, दूर होते. व्यायाम केल्याने अंगात उत्साह निर्माण होतो, शरीर टवटवीत आणि प्रसन्न राहते. त्याचप्रमाणे शरीरातील रक्तवाहिन्या ज्या आहे त्या उत्तम राहतात, सुरळीत राहतात. या ठिकाणी म्हणलं बघा, रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. मग व्यायाम केल्यामुळे आपली रक्तव्यवस्था व्यवस्थित आणि उत्तम प्रकारची सुरळीत राहते. बुद्धीचा कस वाढतो, त्याचप्रमाणे समृद्ध होऊन विचारांची जाणीव, सजीवपणा आपल्यामध्ये काय होतो, टिकून राहतो. वाढे विचारी सजीवपणा, बुद्धी तेज असते. मग व्यायाम केल्यामुळे शरीर असं एकदम फ्रेश वाटतं, आपल्याला मोकळं वाटतं. आणि जे काही आपण ज्ञान संपादन करत असतो, ते ज्ञान आपल्या डोक्यामध्ये व्यवस्थितपणे, सुरळीतपणे, सहजरित्या आपण ते ग्रहण करत असतो ज्ञान. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू, व्यायामहीना पित्त कफ वायू जर्जर करती अत्यंत. जर आपण व्यायामामुळे काय होतंय, आपण जर व्यायाम केला नाही तर आपण एकदम मरगळल्यासारखं होतो आणि आपल्याला सुस्ती चढते, आळशी होतो. आपण कुठल्याही कार्याला आपल्याला उत्साह निर्माण होत नाही. परंतु तेच जर आपण व्यायाम केला तर व्यायामामुळे आपले स्नायू बळकट राहतात. व्यायाम केल्याने माणसाचे आयुष्य वाढते. त्याचप्रमाणे व्यायाम केला नाही तर आपल्याला कोणकोणते प्रकारचे आजार होऊ शकतात, तर पित्त, कफ, वायू या प्रकारचे त्रिगुण दोष आपल्यामध्ये निर्माण होऊ शकतात किंवा वाढू शकतात. हे सर्व काय करतात, आपल्याला ह्याचे वाफ, पित्त, कफ, वायू हे जे आहे, हे कोण आहे, त्रिगुण दोष. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, त्याला त्रिगुण दोष आहे. ते आपल्या शरीरात वाढू शकतात, आपल्या शरीराचे ते जीर्ण करू शकतात, अत्यंत हैराण करतात. आता पित्त, कफ, वायू हे सर्वांना माहीत आहे. मग जर आपण व्यायाम केला नाही तर आपण या 3 गोष्टीला अधिक बळी पडतो. व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. म्हणजे व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती,
व्यायामाने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते, हे तर सर्वांना माहीतच आहे. त्याचप्रमाणे आजाराला विरोध करण्याची ताकद निर्माण करते. आता बघा मुलांनो, सध्या तर खूपच बिकट परिस्थिती चालू आहे. सध्याची परिस्थिती अशी आहे की प्रत्येकाकडे प्रतिकार करण्याची शक्ती हवी आहे. म्हणजे सर्वसाधारणतः जर कदाचित असं होऊ नये, परंतु जर आपल्याला काही जाणवलं तर त्याला आपल्या शरीराने प्रतिकार केला पाहिजे. यासाठी आपल्याला काय महत्त्वाचं आहे? व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींना घाबरून न जाता त्याला प्रतिकार करणं शिकणं, यातच खरी महत्त्वाची गोष्ट आढळते. तर मग बघा, व्यायामाने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते, आजाराला विरोध करण्याची ताकद वाढते व स्वावलंबनाची वृत्ती अंगी बांधते. म्हणजे व्यायामे अंगी वाढते स्मृती. बघा, व्यायामे वाढते प्रतिकारशक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती. मग व्यायाम केल्यामुळे बघा, सगळ्यात जो मानवी शरीरात जो गुण असतो स्वावलंबन, तो बघा आपल्याला या व्यायामातून मिळत असतो. स्वावलंबनाची वृत्ती या व्यायामामुळे आपल्यामध्ये वाढली जाते. त्याचप्रमाणे व्यायामे अंगी वाढते स्मृती कार्य करण्याची. तर मग व्यायामामुळे अंगातला जो काही आळस आहे तो तर दूर होतोच. त्याचप्रमाणे अंगातला काम करण्याचा जो काही उत्साह, तेज आहे, तो जोमाने वाढतो. ज्याप्रमाणे आपण इम्युनिटी म्हणतो बघा, की जर आपल्याकडे जर असेल तर आपण अनेक कार्य सहज करू शकतो. खूप आळस आणि कंटाळा आलेला आहे आणि जर आपल्याला अभ्यासाला कोणी बसवलं किंवा म्हटलं कोणी घे पुस्तक आणि तो अभ्यास कर, तर आपण अभ्यास करणार का? तुम्ही अभ्यास करणार का? तर नाही. कारण की माणसाची मानसिकता, जो काही शक्ती असते माणसाकडे किंवा व्यक्तीकडे, ती आपली प्रचलित असायला हवी, की ते मन म्हटलं पाहिजे आपल्याला की चल आता आपण अभ्यास केला पाहिजे. जेव्हा आपल्याला आपली मन धन सांगतं की आपण अभ्यास केला पाहिजे, त्या क्षणी आपण खूप काही मोलाचा अभ्यास करत असतो. आणि बळच जर कोणी म्हटलं कर म्हणून कोणी करतं किंवा कोणी करतंय मग त्यांचं बघून जर करायचं म्हटलं तर त्यात तथ्य नाही. आपल्या मनाने, आपल्या स्वावलंबत्वाने आपण ती गोष्ट केली पाहिजे. तर अशा प्रकारे अत्यंत चांगली अशी कविता संत तुकाराम महाराजांनी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये मांडलेली आहे. तर मुलांनो, अवश्य रोज सकाळी तुम्ही घरी थोडा जरी व्यायाम केला तर तुमचं तन, मन, धन, शरीर सुदृढ राहील. त्याचप्रमाणे यामध्ये जे काही आपण फायदे बघितलेले आहे व्यायामाचे, त्यापासून तुम्हाला अधिकच फायदा होईल व्यायामामुळे. या प्रकारचे व्यायाम आहे. तुम्ही जर असला सकाळी सूर्यनमस्कार केला किंवा धावण्याचा प्रयोग केला किंवा दोरीवरून न उडण्या, वजन उचलण्याचा जो काही व्यायाम आहे, या प्रकारचे जर व्यायाम केले तर तुमच्या शरीरामध्ये नक्कीच प्रतिकारशक्ती वाढेल. अशा प्रकारे आपली कविता संपलेली आहे. सर्वांनी नोटबुकमध्ये आणि वर्कबुकमध्ये प्रश्नोत्तरं पूर्ण करायचे आहे.